10वीचे विद्यार्थी वूड या दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापदाचा दोन प्रकारे उपयोग केला जातो बघा. वूडचे दोन इंग्लिश फंक्शन हॅबिच्युअल ऍक्शन इन पास्ट भूतकाळातील सवयीची क्रिया म्हणजे 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 एखादी गोष्ट मी करायचो, खायचो, प्यायचो. ओके. दुसरं फंक्शन आहे पोलाइट रिक्वेस्ट, नम्र विनंती. म्हणजे काय, एखादी गोष्ट करू का, कराल का या अर्थाने. बघा एक्झाम्पल, Arijit Singh would sing romantic songs. Underline model and state its English function. ओके. would हे मॉडेल आहे, परंतु would हे कर्त्याच्या नंतर आल्यामुळे येथे याचं फंक्शन होतं हॅबिच्युअल ऍक्शन इन पास्ट. हॅबिच्युअल ऍक्शन इन पास्ट. ओके. चला, हॅबिच्युअल ऍक्शन इन पास्ट हे पहिल्या वाक्यामध्ये वूडचं फंक्शन आहे. आता इथे बघा, वुड यू मॅरी मी, वुड यू मॅरी मी. अंडरलाइन द मॉडल अँड स्टेट्स इट्स इंग्लिश फंक्शन वुड. येथे वुड हे वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे, त्यामुळे याचं इंग्लिश फंक्शन आहे पोलाइट रिक्वेस्ट. पोलाइट रिक्वेस्ट. ओके. वाक्याच्या सुरुवातीला वूड आल्यामुळे ते असतं पोलाइट रिक्वेस्ट, आणि जर कर्त्याच्या नंतर जर वूड आले असेल तर ते असतं हॅबिच्युअल ऍक्शन इन पास्ट. तर अशाच ऍडव्हान्स टिप्ससाठी मला फॉलो करा.